नमस्कार, आपले सर्वांचे कोल्हापुरी तडकामध्ये स्वागत आहे। अंडा मंचुरियन कसं करायचं हे बघणार आहोत। त्यासाठी लागणारे साहित्य, हे कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे, हे मैदा घेतलेला आहे, आपल्याला लागत तसं टाकायचं आहे। अंडी 3 घेतलेत, 2 कांदे घेतलेत बारीक चिरून, गरम मसाला घेतलेला आहे अर्धा चमचा, पाव चमचा हळद, अर्धा चमचा लाल तिखट, कलर थोडासा घेतलेला आहे, चवीनुसार मीठ। हे अंडे आता ह्याच्यावर किसून घ्यायची। हे बघू शकता, असं किसून घ्यायचं। हे बघू शकता, हे किसून झालेलं आहे। त्याच्यामध्ये आता लाल तिखट टाकायचं आहे, हळद, गरम मसाला आणि थोडंसं मीठ, आणि ह्याच्यामध्ये कॉर्नफ्लॉवर टाकायचं आहे 1 चमचा। बाइंडिंग येण्यासाठी आता हे सर्व मिक्स करायचं। हे मिक्स करून झालेलं आहे। आता ह्याचे गोळे बनवून घ्यायचे छोटे छोटे। हे असे गोळे बनवायचे। हे बघू शकता, असं हे सर्व बनवून घ्यायचं। कांदा ह्याच्यामध्ये टाकलेला आहे, कॉर्नफ्लॉवर टाकून घेऊया, आपल्याला लागेल तसं टाकायचं आहे। मैदा, चवीनुसार मीठ आणि लाल कलर, हे सर्व मिक्स करून घ्यायचं। आता ह्याच्यामध्ये पाणी थोडं थोडं ओतून याचं बॅटर बनवायचं। हे बघू शकता, हे बॅटर असं बनवून घ्यायचं, जास्त घट नाही जास्त पातळ नाही, असं। तेल गरम करत ठेवलेलं आहे, जास्त गरम करायचं नाही। आता ह्याच्यामध्ये हा गोळा ठेवायचा आणि असं वरून हे बॅटर टाकून घ्यायचं आणि हे तळायला घ्यायचं। ह्याच्यावरती असं थोडं तेल टाकून घ्यायचं आणि हे छान आता तळून घेऊया। हे तळून झालेलं आहे, आता हे काढून घेऊया, बाकीचे अशीच तळून घेऊया। हे बघू शकता, छान असे कुरकुरीत झालेले आहेत। तुम्हाला एक तोडून दाखवते। हे बघा किती छान दिसतं आणि खायला पण चविष्ट लागतं। हे बघा, अंडा मंचुरियन तयार आहे। तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन येतील। नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा।